सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजलेले 5 आणि आम्ही निघालो प्रतिवैष्णवी देवीच्या दिशेने. मंदिरात फोटो काढण्यास आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती, त्यामुळे व्हिडिओ काढू शकलो नाही. साधारण 5:30च्या दरम्यान आम्ही पुन्हा एकदा प्रवास सुरू केला. आजच्या दिवसाचा पहिला गणपती होता थेऊरचा श्री चिंतामणी. पावणे 7 वाजलेले आणि आम्ही मंदिराच्या ठिकाणी पोहोचलो. मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून आम्ही मंदिरात शिरलो. मंदिराच्या आवारात एकदम स्वच्छता होती. डाव्या बाजूला चप्पल स्टँड होता. चप्पल काढून आम्ही मंदिराच्या दिशेने गेलो. मंदिर अतिशय सुंदर होते. थेऊरचा गणपती चिंतामणी म्हणून ओळखला जातो. कपिल ऋषींनी गणेशाला साथ घालून राक्षसाचा नाश करून रत्न परत मिळवले, म्हणून या गणपतीला चिंतामणी म्हणतात. मंदिराच्या आवारात दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर होते. जय श्रीराम बोलून हनुमंताचे दर्शन घेतले. श्री चिंतामणीचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा एकदा प्रवास सुरू केला. मध्येच रस्त्यामध्ये आम्ही थांबून एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. नाश्त्यामध्ये इडली आणि मेदूवडा होता. तो खाऊन आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात. साधारण 9:15च्या दरम्यान आम्ही गणपतीच्या मंदिराच्या ठिकाणी पोहोचलो. गणपतीच्या आवारात शेड्स बांधलेले रांगांसाठी आणि आजूबाजूला दुकाने पण होती. त्या दुकानांमध्ये हार, फूल, मूर्त्या, प्रसाद हे सगळ्या काही गोष्टी भेटत होत्या. तर हा होता मंदिराचा प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून प्रवेश करून आम्ही बाप्पाचे दर्शन घेतले. मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती. या दोन दैत्यांचं प्राबल्य विनित माजलं होतं. त्यावेळी विष्णू या ठिकाणी टेकडीवर बसवून अनुष्ठान केलं, म्हणून गावाचं नाव सिद्ध केलं. विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि गणपती प्रगट झाले, म्हणून गणपतीचं नाव सिद्धिविनायक. अष्टविनायकात एवढी एकच मूर्ती विश्वास होती. मूर्तीच्या डोळ्यात माणिक असून चंद्री फिराय, परंतु चंद्राच्या मागे होत असल्यामुळे ते आपणास दिसू शकत नाही. मूर्तीच्या गाभाऱ्याचे ते कोणी बांधलं त्याचा इतिहास उपलब्ध नाही. आपण तिथे दर्शन घेतलं तो गाभारा अहिल्याबाई होळकरांनी बांधला. या ठिकाणी सकाळी 6 वाजता पहिली पूजा होती, दुपारी 12 वाजता महापूजा होते, संध्याकाळी 8 वाजता
तिसरी पूजा होते. रात्री 9 वाजता मंदिराची शेजारती होऊन पूर्ण मंदिर बंद होतं. मग कुठल्याही परिस्थितीत सकाळी 6 वाजल्याशिवाय मंदिर उघडत नाही. आजपासची पूर्ण माहिती नाही ती. आता आपण सामुदायिक आरती करतो, त्याच्यासाठी आपण असं करू 4-5 लोकांनी जागा याचा मला मागेला म्हणजे सगळ्यांना चालतो. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा उजव्या सोंडेचा एकमेव अष्टविनायक आहे. येथे ब्रह्मदेवाने कठोर तप करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून या गणपतीला सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक असे म्हणतात. श्री सिद्धिविनायक महाराजाचे दर्शन करून आम्ही 10:30च्या दरम्यान परत पुन्हा प्रवास सुरू केला. आजच्या दिवसाचा तिसरा गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर होता. साधारण 11:15च्या दरम्यान आम्ही मंदिराच्या इथे पोचलो. मंदिर हे खूप मोठे होते. मंदिराचा प्रवेशद्वारही खूप मोठा होता. मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून आम्ही बाप्पाचे दर्शन केले. असं म्हणतात अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर आहे. थोर भक्त मोरया गोसावींनी येथे तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना वर दिला की माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल. त्यामुळे मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रसिद्ध झाला. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर एक छोटे मंदिर होते. त्या मंदिरामध्ये नंदीचे मोठी अशी मूर्ती होती. त्या नंदीला नंदकेश्वर असे म्हणतात. आणि याच नंदीच्या देवळाच्या मागे अजून एक देऊळ होते. त्या देवळामध्ये उंदीर मामाची मूर्ती होती. मंदिराच्या आवारात एक वाडा होता. या वाड्यामध्ये एक ब्राह्मण गुरुजी राहत होते. या गुरुजींच्या घरी आम्ही दुपारचे जेवण केले. जेवण झाल्यानंतर त्या गुरुजींनी आम्हाला या मंदिराबद्दल माहिती दिली. आपण सर्व गणेश भक्त अष्टविनायकाची यात्रा घेतात. यात्रेच्या प्रक्रमामध्ये ज्या गणपतीचा आता आपण या ठिकाणी दर्शन घेतलं, हा मुरगावचा गणपती मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असं या गणेशाचं नाव. अष्टविनायकामधलं आणि सर्व गणपतीच्या क्षेत्राचं हे मुख्य आद्य आणि अनादी सिद्ध असं क्षेत्र. शास्त्रोक्त क्रमाने अष्टविनायकाच्या यात्रेचा आरंभ करताना यात्रेच्या आरंभी आणि यात्रेचा सांगतेला दोनही वेळेला मुरलीश्वराचं दर्शन घेतलं म्हणजे ती शास्त्रोक्त यात्रा कधी म्हणतो. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे शक्ती या पंचमहाभूताची एकाही मयुरेश्वराची स्थापना केली आहे. हिंदू दैत्याच्या वधासाठी पार्वतीने गणपतीची तपश्चर्या केली. गणेशानं मयुराचं वाहन केलं आणि मयुरावर बसून हिंदू दैत्याचा वध केल्यानंतर दैत्याला भाद्रपद चतुर्थीची स्थापन झाली. ही मूर्ती आहे आणि
मयुरावर बसून तुमच्या विचारामध्ये केला या गणेशाला मयुरेश्वर किंवा मुरेश्वर आणि गणेशाचा मूळ अवताराची ती सुरुवात झाली. हे गणेशाचा भूस्वामी नक्षत्र म्हणून या गणेशाला अनादी सिद्ध क्षेत्र असं म्हणतात. मयुरेश्वराचं मंदिर अष्टविनायकाचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम 16व्या शतकामध्ये झालं आणि याचं एकमेव मंदिर होतं. 16व्या शतकामध्ये अतिशयाची राजवट असल्या कारणाने गणपतीची मूर्ती सुरक्षित राहण्यासाठी हे मंदिर मशिदीसारखं बांधलं गेलं आहे. असं एकमेव मंदिर की ज्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती पण बाहेरचा आकार सगळा पूर्ण 25 वर्षापूर्वी मंदिर परत विकसित केलं. आपण सुखकर्ता दुखकर्ता अशी म्हणतो की अमदावाद गणपती पुढे महेश्वरापुढे केलेली आहे आणि दास रामाचा वास्तव जगन्नाथ हे केवळ त्यांच्या मुखातून आल्यानंतर प्रत्यक्ष महेश्वर त्यांच्याकडे उभे राहिले, त्यांना दर्शन दिलं आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे मंदिरामध्ये त्यांच्या हातून लावण्याची स्थापना समाधी आहे. मोर्या गोसावी जर विनायकी चतुर्थीला गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येते. कालांतराने उशीर झाला असता मंदिर बंद झालं. मंदिरामध्ये एका झाडाखाली ध्यान लावलं असताना प्रत्यक्ष महेश्वर बाहेर आले, दर्शन दिलं आणि सांगितलं माझ्या दर्शनाला येऊ नको तुमच्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांना गणपतीची मूर्ती आली. अजून एक रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळते. त्या झाडाखाली त्यांना महेश्वराला दर्शन दिलं, त्या झाडाला इथे गणपतीचा गणपतीच्या महाद्वाराला आपण नंदी पाहिला. इतरत्र शिवमंदिरामध्ये नंदी असतो. हा नंदी काही कालापूर्वी एका शिवमंदिरात घेऊन जाताना नंदी या ठिकाणी थांबला. पुष्कळचा प्रयत्न आहे, नंदीला ती जागा सोडली नाही. असं त्याने गणेशाचं ध्यान केलं. गणेशानं वर दिला तर त्या अनुषंगाने आधी नंदी आणि नंदीच्या शब्दाबद्दल थोडा मोठा मंदिर हे या मुलगाच्या गणपतीचं वैशिष्ट्य आहे. मंदिर दररोज पहाटे 5:30ला उघडतं, रात्री 10ला बंद होतं. 4 वेळेला पूजा असतात, 3 वेळेला नैवेद्य असतो आणि 2 वेळेला मंदिर असतो. आपल्या सगळ्यांच्या मनोकामना महेश्वराच्या पूर्ण गुरुजींचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. आणि आपली यात्रा मंगलमय झाली. मंगळमूर्ती साधारण 1 वाजलेला आणि आम्ही निघालो जेजुरीच्या दिशेने. दीड वाजता आम्ही जेजुरीच्या ठिकाणी पोचलो आणि पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. असं बोलतात इथे 400-500 पायऱ्या आहेत, पण आम्ही चढलो तर आम्हाला एवढं काही वाटले नाही. साधारण 200 ते 250 पायऱ्या असतील. पायऱ्या चढून आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोचलो. मंदिरात प्रवेश करून आम्ही खंडोबारायाचे दर्शन घेतले. साधारण 3:30च्या दरम्यान आम्ही पुन्हा एकदा प्रवास सुरू केला प्रतीप बालाजीच्या दिशेने. मंदिरात फोटो काढण्यास मनाई होती, त्यामुळे आतमध्ये जाऊन फोटो व व्हिडिओ काढू शकलो नाही.
5 वाजता आम्ही पुन्हा एकदा आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो, पिंपरीला. तर असा होता हा अष्टविनायक यात्रेचा दुसरा दिवस. लाचच्या भागात मी सांगितलेले की 2 दिवस आपण या एकाच हॉटेलमध्ये राहणार होते. तर प्लॅन असा होता की मुंबईहून येताना लेण्याद्री, ओझर आणि रांजणगावचा गणपती करून पिंपरीला यायचे आणि हॉटेलमध्ये स्टे करायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी सोबत घेऊन आणि उरलेले लगेज हे हॉटेलमध्ये सोडून आम्ही तेहूरचा, सिद्धटेकचा आणि मोरगावचा गणपती करणार होतो. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळे सामान घेऊन मुंबईच्या दिशेने जाताना पाली आणि महडचा गणपती करणार होतो.